पत्रलेखन प्रश्न आहे, म्हणजे आपला विषय आहे तुमच्या नवीन बंगल्याच्या वास्तुशांतीसाठी किंवा समारंभासाठी तुम्ही तुमच्या मित्राला खास आमंत्रित करत असणारे पत्र लिहा। दिनांक जी असेल ती तुम्ही लिहू शकता। प्रिय मित्र, तुमच्या मित्राचं नाव लिहायचं, मैत्रिणीचं नाव लिहायचं, मैत्रीण असेल तर प्रिय मैत्रीण। ठीक आहे, चला पुढे करूया। तुझे पत्र मिळाले, आता इथे लिहिलंय बघा वर, पत्र मिळाले परंतु परीक्षा असल्यामुळे अजिबात वेळ मिळाला नाही। तुझ्या वाढदिवसासाठी पाठवलेले भेटकार्ड तुला मिळालेच असेल। आज मुद्दाम पत्र पाठवण्याचे कारण म्हणजे आमचा नवीन बंगला तयार झाला आहे। जुलैच्या 30 तारखेला गृहप्रवेशाचा मुहूर्त आहे व त्याच दिवशी घरात वास्तुशांती पूजा आहे। तरी तू वेळात वेळ काढून यायचे आहे। यायचे आहे। तुला अगोदर कळवत आहे, म्हणजे सुरुवातीला तुला सांगत आहे। इकडे सर्व ठीक आहे। तीर्थरूप काका काकींना माझा नमस्कार। तुझा मित्र, जो मित्राचं नाव असेल ते लिहायचं। आता तुमचं नाव लिहायचं आहे। इथे मित्राचं नाव आहे, तुझा मित्र म्हणजे तुम्ही आता लिहत आहे तर तुमचं नाव लिहा। त्यानंतर बंगल्याचा एक ॲड्रेस लिहायचा, जिथून लिहत आहे तिथला पिनकोड नंबर द्यायचा। ईमेल ID कंपल्सरी लिहायची, त्याच्यामध्ये जे नाव घातलेलं आहे ते नाव लिहायचं। तुम्ही त्यानंतर @ कोणताही 2 नंबर टाकू शकता, एखादा कोणता साईन टाकू शकता आणि त्याच्यानंतर gmail.com लिहायचं कंपल्सरी। ठीक आहे, म्हणजे आपण आपली ID क्रिएट केलेली आहे। पण ही फेक ID बनवायची तुमची जर असेल तर ती तिथे लिहायची नाही। ठीक आहे मुलांनो, चला तर आपलं पत्रलेखन झालेलं आहे। थँक्यू।